हे तुमचं हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयरच्या जागी बॅड न्यू इयर बनणार आहे. कारण की जेव्हा तुम्ही सगळे हॅपी न्यू इयरच्या खुशीमध्ये व्यस्त असाल तेव्हा ह्याच गोष्टीचा ते लोक फायदा उचलणार आहेत. आणि सरकारने या बाबतीत दक्षतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे. बघा, आता ज्या पण दिवशी नवीन वर्ष येईल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या मित्रांकडून, तुमच्या फॅमिली मेंबरकडून हॅपी न्यू इयरचे सर्व मेसेज येतील आणि तुम्ही काही विचार न करता ते मेसेज ओपन कराल आणि तुमच्या मित्रांना वगैरे फॉरवर्ड कराल. पण लक्षात ठेवा, जर कुठल्याही तुमच्या मित्राकडून किंवा फॅमिली मेंबरकडून हॅपी न्यू इयरचा तुम्हाला फाईल आली आणि त्याच्या पुढे .apk असं जर लिहिलं असेल तर ते चुकून सुद्धा ओपन करू नका. होऊ शकतं की तुमच्या मित्राचं किंवा तुमच्या फॅमिली मेंबरचं कोणाचं व्हॉट्सअप आधीपासूनच हॅक झालेला असेल आणि हॅकर त्याच्या जरिये तुम्हाला तो मेसेज किंवा ती ऍप फाईल तुम्हाला पाठवत असेल. जसं की तुम्ही ती फाईल ओपन केली तसं तुमच्या मोबाईलमध्ये एक मालवेअर ऍप इन्स्टॉल होईल आणि त्याच्याद्वारे तुमच्या मोबाईल मधला जो पण गुगल पेचा आहे, तुमचे बँक अकाउंट्स असतील, तुमचं ऑनलाईन युपीआय असेल, ते सगळं पूर्णपणे हॅक होईल आणि त्याचा तुमच्या मोबाईल मधला संपूर्ण डाटा हॅकरकडे पाठवला जाईल किंवा ते ऍक्सेस करू शकतील. आणि जसं तुमच्यासोबत झालं तसंच तुमच्या व्हॉट्सअपवरून तुमच्या कुठल्या ओळखीच्या व्यक्तीला किंवा फॅमिली मेंबरला फसवलं जाईल. तर लक्षात ठेवा, कुठली पण फाईल जेव्हा तुम्हाला हॅपी न्यू इयरच्या मेसेज सोबत .apk असं दिसेल तर ती चुकून पण ओपन करू नका. आणि जर तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबरला हॅपी न्यू इयर पाठवायचं असेल तर कुठलीही फाईल किंवा कुठलाही इमेजेस, फोटो न पाठवता कमी करा आणि तेच टेक्स्ट मेसेज हॅपी न्यू इयर असं लिहून पाठवा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपल्या कुठल्या फॅमिली मेंबरचा किंवा मित्रांचा हा नवीन वर्ष बॅड न्यू इयर नाही बनला पाहिजे. फॉलो करायला नक्की विसरू नका. थँक्यू सो मच.